महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या प्रचार सभेला उपस्थित प्रभाग क्रमांक 14 मधील मतदार बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी आता पप्पूने तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. पुस्तक बघितलं का कसलं घेऊन आलं तरी. आता मला सांगा, 2 वकील आहे. काळूराम चौधरी यांना 3 पाट्या आगावतोय, इथं काही करतात दोघं, तुम्हीच सांगा. आपल्याला ह्यांना पाठवायचंय आतमध्ये. रोजगार काय आहे का आपल्याकडे? रोजगार आहे का? काय नाही रोजगार. मी ज्यावेळी म्हणलो मागाल त्याला 1 BHK दिल तेव्हा दादा म्हणते कुठनं देणार. आम्ही आमरा इतको आणि देतो. तुम्ही जिथनं आणलं पैसे तिथनच मी पण आणणार. पण काय अवघड नाही ना द्यायचं. मी स्वतः काम बघणार. इंजिनियर कुठला असणार? नगर परिषदेचा. त्याला सकाळचा मी पण उठवणार ना, पण एवढा पहाटेचा नाही. म्हणजे जमिनी बघायच्याच नाही तर पहाटेचा पण उठणार नाही. मला बी ती काही जमणार नाही. इंजिनियर नगर परिषदेचा 9 वाजता कामावर येईल. मी 9:15 त्याच्या पाठीमागे येईल. मी काम करून घेईल. 3 लाख रुपये केंद्रात आहेत मध्ये मोदी साहेबांचं, मोदीचं 3 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेचं, 2.5 लाख रुपये रमाई घरकुल योजना, 5.5 झालं. 2.5 लाख रुपये मी तुम्हाला नगर परिषदेच्या फंडातून अनुदान देईल. आता दादा तुम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय, माझ्याकडे पुरावा आहे CSR फंडाचं. त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही असं समजू नका. हे आहे ते म्हणजे आम्ही काही मली देवाला नाही. हे बाबासाहेबांचे लेकर आहेत ज्यांच्या बापानं या देशाचं संविधान लिहिलंय का नाही. आणि मग त्यावाल्याचं पोरग देशाचा प्रधानमंत्री होतो. बाबासाहेबांचं लेखन बाबासाहेबांचे लेख का नाही जाऊ शकत नगर परिषद मध्ये? नगरसेवक पण होऊ शकत नाही का? त्यावाल्याच्या पोराला तुम्ही देशाचा प्रधानमंत्री करताय आणि त्यांच्या बापानं या देशाचं संविधान लिहिलं, त्यांना नगरसेवक करणार नाही का? करणार आहे. मग आमचा आजारी पडलं तर पेशंट न्यायचा कसा? काढायचं कसं काय? कशाची सोय नाही. सगळ्यात पहिला 1 BHK स्कीम आपण रोड आणि प्रबुद्ध नगर या वडके नगरला राबवणार आहे. माझ्या हातात तर द्या. आता हे काहीच नाही. दाखवली ना कागदपत्र. संडास कोणी बांधलंय ते कागदपत्र आहे. दादाने बी संडास बांधलंय, पण ती 97 लाख रुपयाचं बांधलंय. तिकडे बांधलंय की 97 लाख रुपयाचा अजित दादाचं टॉयलेट, पण संडास 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधलाय दादाने. आता त्या स्पीड ब्रेकर वर गाडी गेल्या बघितलं ना, ती पोरगी बिचारी तिथं जीव गेला का नाही त्या स्पीड ब्रेकर वर. आणि दादा सारखा भिगवून रोडच नटावतोय, सारखा भिगवून रोडच. आणि इकडे आहे का काय आहे का? मग ती घरकुल योजना जी आहे ती इतर राबविल ना. मी करील 10 लाखाच्या आतमध्ये होईल ती.
मी जी ठेका आहे ना, ठेका मोठा ह्याला काढणारच नाही. मला माहित आहे कामगार बी आमचंच असतील. आम्ही आता जी दुसरीकडे जातात ना, ह्याच्यातली तुमच्यापैकी किती जण तरी ती सेंट्रिक वाले असतील, त्यांना लायसन काढून देणार मी. कशाचं शॉप आहे 250 रुपयात, 250 रुपयात त्यांचा उद्या काय 1000 उद्यम काढणार आणि त्यांना टेंडर देणार. वेल्डर असेल त्याला बी त्याला टेंडर असेल. मलिदा यांना असा ठेका भेटणार नाही. ही लढाई पवार साहेबांच्या विरोधात नाही, मी अजित दादाच्या विरोधात ही निवडणूक लढवत नाही. माझी आणि मलिदा यांची सर्वसामान्य बारामतीकरांची निवडणूक आहे. म्हणून अख्ख्या बारामतीने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे. दादाच्या बायकात हातात माझी चेष्टा करतोय, म्हणतोय काय बी म्हणतोय फ्लॅट देणार आणि 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला देणार. मी प्रत्येक महिलेला इलेक्ट्रॉनिक स्कूटी बी देणार आहे दादा. आणि तुमच्या बहिणीच्या कंपनीची देऊ नाही तर त्या गडकरीच्या देऊ. कंपनी तुमच्याच आहेत की, ह्यांना काय माहित आहे. आणि आम्हाला सांगताय 2 नंबर धंदा करा आणि तुम्ही कंपनी करा. 500 रुपयात पोरग महारवतनाची जागा 500 रुपयात. कोरेगाव पार्क केलंय किती रुपयात? 500 रुपयात. आणि दादा तू पहिल्यांदाच मी दादाचा आकडा 40 कोटीचा ऐकलाय. पहिल्यांदाच लहानाचा मोठा झालो. नाही तर दादा 100 करोडच्या खाली कधी सांगतच नाही. दादा तर सांगत 100 करोड, 300 करोड तो दगडी आणली. अरे दगड 7 रुपयाचा आहे, तो 800 रुपये किंमत काढली. त्याचं बिल 800च आहे. आमच्याकडे सगळी कागदपत्र आहे. त्या एक कॉलम आहे नगर परिषदेचा, तो 1.5 लाखाला बांधलाय. आपलं घर झालं असतं ते 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधलंय. पलीकडे जाऊन बघा, 64 करोड रुपयाचं 64. आणि दादा माझी चर्चा करताना म्हणतोय 40 करोड रुपयाचं बजेट आहे, कुठनं देणार तुम्ही? जे CSR फंडाचा घोटाळा केला ना दादा, तो फंड तुम्ही जो मलिदा गँगला देत आहे, तो मी या सर्वसामान्य बारामतीकरांना वाटणार आहे. आणि समजा दादा मी जर भ्रष्टाचार केला किंवा मीच मलिदा खायला बघितला तर अजित दादाच्या विरोधात आहे का नाही मी? मग अजित दादा माझ्या मोका लावायचा नाही होय, मला जेलमध्ये टाकू शकतो का नाही? मग दादाला बी एक संधी आहे मला जेलमध्ये टाकायची. आणि दादा अजून मतदान जवळ येते दादा आणि वहिनी पण मलाच आशीर्वाद देणार आहे. दादाचा लहान भाऊ आहे मी पण, अजित दादाचा लहान भाऊ आहे ना. आणि वहिनी आता आपली थोरली भाऊजाई म्हणल्यावर आपली आईच झाली. दोघांचा आशीर्वाद मलाच मिळणार आहे आणि या दोघांना बी भेटणार आहे. आता मी जे माझा जे जाहीरनामा आला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वेगवेगळी जाहिराती करायला लागली. आता परवा दिवशी आहे ना, परवा दिवशी ती आराखडा बनवून 2,000 रुपयात भेटतो तसलं बनवून. मला तर तिथे 700 रुपयात देतील बनवून. मी बांधतोय दादा बरोबर, त्याच्यामुळे बारामतीकर चुपचाप हाती छाप म्हणतात. आम्ही कोण बोलतच नाही. काळूराम तू बोलतोय बोल, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आणि मी पण काय देत नाही. माझ्या बापानं संविधान दिलंय आणि या लेखाने वाचलेलं पण आहे. आता दादा म्हणतोय कसा देणार आहोत? दादा तुम्ही चुलत्याच्या जीवावर अर्थमंत्री झाला 4 वेळा. माझ्या बापानं 4 पानाचा निबंध लिहिला. त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीजच्या निबंधाच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. अजित पवार मोठा का काळूराम चौधरी मोठा आहे? दादा चुलत्याच्या जीवावर इकडं तिकडं पळून अर्थमंत्री होतो जर 4थ्यांदा. माझ्या तर बापाने 4 पानाचा निबंध लिहिला आणि त्याच्यावर RBIची स्थापना होती. मग तुम्हाला अजून एक सांगतो, बाबासाहेबांची एक डिग्री आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स काय पदवी आहे? DSc इकॉनॉमिक्स. 150 वर्ष झालं जगातल्या कुणाला घेता येत नाही. 150 वर्ष झालं जगातल्या कुणाला घेता येत नाही. नोबेल पुरस्कार दिला जातो अमेरिकेत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ज्या अमर्त्य सेन यांना मिळाला, त्या अमर्त्य सेन पत्रकारांना बोलताना म्हणले या अर्थशास्त्राचा बाप
बाबासाहेब आंबेडकर आहे, त्या बाबासाहेबाच्या अवलाद काळूराम चौधरी आहे. मी देतो ना. आता आपल्या काय काय महिला या माडीशीत कामाला जातात का नाही. माझा त्यांना तर पक्षी पातळ तर घरात जेवणाचं बी वांद होत. मग म्हणून मी बारामती 10 ठिकाणी 10 रुपयात पोटभर जेवण नगर परिषदेवर चालू करणार. 80 करोड लोकांना जर मोदी धान्य देत असेल तर काळूराम चौधरी जेवण का नाही देणार. आणि काय सगळी बारामती उपाशी नाही. ठराविक लोकांची परिस्थिती आहे, ज्यांचं कुटुंब लहान आहे, ज्यांना कामाला जावं लागतं, देणार ना. समाज मंदिर भीमनगरचं आपल्याशी का तुम्हाला माहित आहे. 9 पोरने अधिकारी केल्यात आधी. आणि आज एक पोरग तिथलं कुमार साबळे, संदीप साबळेंचा मुलगा PSI झालाय. आजच झालाय आजच. काय नगरसेवक आहे मी, आमदार खासदार कोण आहे. परंतु जर काम करायचं समाजासाठी जिथं असेल तर ते होऊ शकतं. मी तुम्हाला करून दाखवलंय. नाही तर त्याच्या अगोदर बारकी पोरं म्हणायची मी नेंबर होणार. ती नेंबर बघायची इथं फिरताना गाडीवर आपले कडक कपडे घालून बारकी पोरं मी म्हणायचा आणि नेंबर होणार. आणि नेंबरला चव राहिली नाही आमच्या. अख्ख्या सत्यानाश करून ठेवला होता समाजाचा. काळूराम चौधरी लढायला लागला म्हणून किंमत आली समाजाला. 8 जागा आहेत, एकूण 8 नगर परिषदेच्या. 41 नगरसेवकांच्या जागेपैकी 8 जागा SCच्या आहेत. 7 बौद्ध समाजाला दिलेत. किती गुडघ्यावर आणलाय, गुडघ्यावर दादाला. 7 कुणाला दिलेत, बौद्ध समाजाला. आणि 11 जागा टोटल दलितांना दिलेत. ज्या अनुसूचित जातीतल्या होलार समाजाने नगर परिषदेचं तोंड बघितलं नव्हतं त्या समाजाला उमेदवारी द्यावी लागली अजित पवारांना. कारण काळूराम चौधरीने गेल्या वेळेस त्या दुर्गा टॉकीज पाशी होलार समाजाचा एक भीम सैनिक उभा केलता, ज्याला 550 ते 600 मतं पडली होती. मजबूर केलंय. कारण दादाकडले पैसे पण माझ्याकडे फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा आहे, जी अनमोल आहे, जी संपूच शकत नाही. आणि मला संपवता विचारधारा कशी संपल. आणि तुम्ही काळूराम चौधरी बघितलंय. पुढचं वर्जन तुम्ही आणले की आता सुप्रीम कोर्टात लढती. वकील आहे, पोरगी माझी वकील आहे, म्हणजे मी वकिलाचा बाप आहे. आणि आमचं जाव आहे त्याच्यामुळे वकिलाचा सासरा बी आहे. याला आता तो लढतो त्याच्या बरोबर काळूराम नेहमीच असतो, सगळ्यांबरोबर असतो. तुम्ही बघितला असेल टीव्ही. जो बी लढणार, जो बी आंबेडकरी युवक कार्यकर्ता लढल त्याच्या बरोबर काळूराम चौधरी खांद्याला लावूनच उभा राहणार. आणि घर बिर पाडायचं ती कोण म्हणतंय उठवायचं. आईला नवरं बघून दिल मी एकटा त्यांचे. तुमच्या काय बापाच आहे. निवडणूक आली की म्हणताय घर उठवणार, बोटाने हाणू की. आणि तुम्ही जर काय बसताय झाडू जेवण कॉन्ट्रॅक्ट वर जातात ना आपल्या कामाला जातात काय ह्याच्यातले परमनंट करणार आहे. मी परमनंट करणार आहे. ह्याच्या अगोदर झाले काय कारभारी होता का नाही खरं नगराध्यक्ष, तेव्हा आपल्यातल्या कामगारांना परमनंट आता केलंय. कोणी केलंय. ऍडव्होकेट धीरज लालपिगे, गणेश बाईजी, काळूराम चौधरी. आम्ही लढलोय ना. घेतल्यात का नाही, कामाला लागलेत का नाही. मग आता ती होतात त्याचं तुम्ही का होणार नाही. एनडीचे आहे का नाही तुमचं कॉन्ट्रॅक्ट. 1,45,00,000 रुपये तो खातोय ठेका कचरा उचलायचा. आणि माझ्याच करता नेला नगर परिषद मध्ये नेऊन टाकला. बघितलाय ना कशी काय यायला लागली. मग कामगारात वाढवली. मी टाकलं म्हणून ती म्हणते थोडी. मला फक्त रेकॉर्डिंग दिलं. निवडणूक मी काय बघत नाही. माझ्याकडे डायरेक्ट कार्यक्रम असतो. हे जर म्हणत असतील की काळूरामने कचरा टाकला म्हणून पगार देत नाही तर त्यांचा बी पगार बंद करायची माझ्याकडे आहे की. बाबासाहेब बाप आहे का नाही आपला. आपण काय असा चहावाला भजीवाला नाही तवा डायरेक्ट संविधानवाला आहे. आता सगळं जमतं. निवडणूक आली की आता येते का नाही फिरायला. आता येत नाही तर परत तोंडात दिसत नाही.
आणि ती निवडणुकीला उभं राहिल्यावर काळे जरा असते 5 वर्षांनी परत बघितल्यावर काही टकात का नाही. बाकी आपण जर समजा आता अगोदर तुम्ही बघितलंय आम्हाला डबल नगर सेवक भेटतो. आमच्याकडे पडतात महिलांचं वार्ड आणि मग ती बायको होती मेंबर आणि तिच्या पाठीमागे ह्यो मेंबर आणि दोघांची जोडी आणि दोघांना मेंबर मानावं लागतं आणि काम आता एक बी नाही ती बी नाही तो बी नाही. ही आपली पोर आहेत ना यांना लावू आपण. ह्या आपल्याला तुम्हाला काय करायचंय 2 तारखेला रिक्षात बसायचं मतदान केंद्रावर जायचं आणि पहिला पांढरा हत्ती दाबायचा. माहितीये गौतम बुद्धांचा जन्म व्हायच्या अगोदर आदल्या रात्री गौतम बुद्धांची आई महामायेच्या स्वप्नात पांढरा हत्ती आलता पांढरा आणि मग तो पांढरा हत्ती आल्यानंतर बुद्धांचा जन्म झालाय. तुम्ही बरोबर आहे ना गोष्ट साहेब. ह्यांनी खरं सांगितलं. BSP ची सुरुवात इथूनच झाली की अजित मागणे बाईजी आणि मी आपलं 1999 ला मी 1999 ला पहिली निवडणुकीला उभा राहिलो. माझी चिन्ह होतं बॅट चिन्ह होतं पहिलं. महाजन दादा मोरे इकडे राहिलेला उभा मी खाली राहिलो होतो. आमच्या दोघांचं चिन्ह काय होतं बॅट. तुम्हाला आठवत असेल आता माझी बॅट त्या 99 ला ज्यांनी हातात घेतली होती का नाही बारक्या पोरांनी मी ती खेळण्यातल्या बॅटी वाटल्या होत्या. मी उभा राहिलो होतो खाली पण रोड पासून जी खाली पर्यंत सगळी बारकी पोरं माझ्या घरी होती. होते का नाही तुला पण दिसते का नाही. सगळ्यांना वाटल्या होत्या बॅटी 5 रुपयाला होती बॅट मला. मग त्या तेव्हापासून म्हणजे त्याच्या अगोदर लहानपणापासून तरी बाळ पडून मिळालंय आम्हाला आंबेडकरी चळवळीचं. माझी पोरगी काय दिल्लीवर आली आणि इथं उभं राहिलेली नाही. मी फोटो दाखवतो. लहानपणापासून ती आंबेडकरी आंदोलनात आहे. जन्मत आंबेडकरी आंदोलनातला आहे. आणि आम्ही काय म्हणजे त्यासाठी करत नाही की या निळ्या झेंड्याचा मान सन्मान आणि स्वाभिमानासाठी करतोय. बाबासाहेबांनी आपली 4 लेकरं मारलेत तुमच्या माझ्यासाठी. मारलेत का नाही. आता काय मी कालपासून मला 2-4 जणांनी सांगितलं की पवाराच्या पाठीमागे फिरणारी लोक म्हणतात ती मायावती आपली नाही. माझी तर आपला होय. उत्तर प्रदेश बघा की आपल्या फुले शाहू आंबेडकर मध्ये केलाय. प्रबुद्धनगर इथं किती घरात आहे बोलते साहेब किती घरात आहे. उत्तर प्रदेशात बाहेर मायावतीजीने जिल्हा बनवलाय प्रबुद्धनगर नावाचा. 7.5 लाख हेक्टर जमीन वाटली. 6.5 लाख पोरांना परमनंट नोकरी लावलेली आहे आणि ती सत्ता ही सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे. मग ती नगर परिषद असेल मुंबई असेल नाही तर दिल्ली. आणि तुम्हाला आणि मला ती सत्ता काबीज करायसाठी बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय. मताचा अधिकार असं तसं भेटला नाही. अगोदर आपल्याला मताचा अधिकार नव्हता. मत अधिकार द्यायच्यासाठी ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी गांधीनं 3 अटी घातल्या होत्या. 3 जरा त्या लहान पोरांना गप्पा हे गप्पत तुझ्यासाठी तर अटकाने कसा हे करतोय. आम्हा ह्यांचं तर आयुष्य बेकार करणार आहेत ती आपलं काय. 3 अटी घातल्या होत्या गांधीनं. पहिली अट काय होती ज्याच्याकडे 300 एकर जमीन आहे त्याला मताचा अधिकार. आता ह्याच्यात बसलेल्या पैकी आणि ऐकणाऱ्यांपैकी कुणाच्या आजा पजाकडे 300 एकर जमीन होती सांगा बरं. हात वर करा. मताचा अधिकार असता का कुणाला नसता. दुसरी अट काय होती गांधीची 1932 ला जो ग्रॅज्युएशन झालाय ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय त्याला मताचा अधिकार. आणि बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसून येत नव्हती. तुमचं माझा आज पण शाळेत गेलत वय म्हणजे मताचा अधिकार भेटला असता का आपल्याला नसता. आणि तिसरी अट काय होती जो इन्कम टॅक्स भरतो तो. आता खरंच आईची शपथ घेऊन सांगा बरं आपले तो कोण इन्कम टॅक्स भरतो. आयटी रिटर्न आहे का आपला कोणाचा. म्हणजे मताचा अधिकार भेटला असता का नसता भेटला. बाबासाहेबांनी त्याच्यासाठी आपली 4 लेकरं मारलेत. मग तुम्हाला मला पवार साहेबांना बी मताचा अधिकार भेटलाय. नाहीतर पवारांना कुणाच्या तरी म्हशीचं शान काढावं लागलं असतं. इतिहास आहे. बाबासाहेबांनी 4 लेकरं मेले त्या मताचा अधिकार देण्यासाठी.
बाबासाहेबाचा गंगाधर, बाबासाहेबाचा रवेश, बाबासाहेबाचा राजरत्न आणि बाबासाहेबाची एकुलती एक मुलगी इंदू बिगर औषध पाण्याची मेलेत आणि तुमची माझी लेकरं दबते. तुम्ही आता 5-5 हजाराच्या साड्या घालून जी फिरताना जयंती देता, त्या रमाईला साडी घालायला भेटली नाही. शाहू महाराजांनी म्हणजे बाबासाहेब बॅरिस्टर होऊन विदेशातून शिकून ज्यावेळी आले ना, मुंबईला त्यांचा सत्कार होता. बाबासाहेबांची वहिनी लक्ष्मीबाई पळत पळत रमाईकडे येतात आणि रमाईला म्हणतात, अगं रमा, तुझा विवाह बॅरिस्टर होऊन आलाय आणि सत्कार ठेवलाय, चल सत्काराला. आणि लक्ष्मीबाई शेजारच्यांना सांगायसाठी जातात आणि मग रमाई घरात बसून रडायला लागती. नवरा बॅरिस्टर होऊन आलाय, सत्काराला रमाईला जायचंय पण साडीत नाही घालायला. मग रमाई बोधक्यातनं शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. तो दरीचा पटका दिलेला बाबासाहेबांना, तो दरीचा पटका रमाई गुंडाळती आणि त्या हिलपट्टनला बाबासाहेबांच्या सत्काराला जाती. आणि रमाई आता पदर घेऊन एका कोपऱ्यात दडून बाबासाहेबांना बघत असती. बाबासाहेब असं बोलायला उभं राहतात, बाबासाहेबांचं लक्ष रमाईवर लागतं जातं आणि बाबासाहेब बघता बघता रडायला लागतात. बघता बघता मोठ्याने रडत होत. त्यावेळेस बाबासाहेब रमाई समाजासाठी नव्हतं रडत, बाबासाहेब रमाईसाठी रडत होत. आणि त्या रमाई तिच्या स्वतःच्या पोटची 4 पोरं मारलेत. तो गंगाधर ज्या वेळेस मी वारला, बाबासाहेबांचा थोरला मुलगा, 2 पैशाचा डॉक्टर रमाई त्या डॉक्टर कडे घेऊन गेली. गोटले साहेब बरोबर आहे ना. रमाई गंगाधरला घेऊन डॉक्टर कडे गेली. डॉक्टरला विनवणी करायला लागली, डॉक्टर पोराचा बाप विदेशात आहे, पोराला तर आजार झालाय, 2 पैशाचं इंजेक्शन द्या. तो डॉक्टर म्हणला, तुम्ही अगोदरची उधारी दिली नाही, मी तुमच्या पोराला इंजेक्शन देणार नाही. 2 पैशाच्या इंजेक्शनासाठी बाबासाहेबाचं लेकरू तडफडून मेलेला आहे. यात तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या पोराला दारू पाजून यांच्या प्रचारात फिरवतात. बाबासाहेबाचा एक अत्यंत आवडीचा लय बाबासाहेब त्याच्यावर जीव लावायचं, तो राजरत्न गेला. त्यावेळी बाबासाहेब आपल्या देशात होत. राजरत्न गेल्यानंतर बाबासाहेबांना निरोप येतो, बाबासाहेब तुमचा राजरत्न गेलाय. बाबासाहेब येतात, बाबासाहेब स्तब्ध होत्यात आणि अशा हाताची घडी घालून यरदारे मारायला लागतात. कार्यकर्त्याला बोलावतात आणि सांगतात, जा आणि कापड घेऊन ये. आणि बाबासाहेब पुन्हा यरदारे घालायला लागतात. रमाईच्या लक्षात येतं, बाबासाहेबांना कार्यकर्त्याला कापड आणायला लावले पण पैसे दिले नाही. त्या महापुरुषाकडे स्वतःच्या पोराला दफन करायला 2 पैसेच लागत होतं. त्यावेळेस ती पांढरं कापड आणायला पैसे नव्हतं. रमाई उठती, बोक्यातनं साडी काढती, त्या साडीचा पदर फाडती, राजरत्नला गुंडाळून भाईकाळ्याच्या भाजी मार्केट मध्ये पुरलेलं आहे. आणि कुणासाठी केलंय? तुमच्या माझ्यासाठी केलंय. मी काही येणार होय, बारामतीतनं तिकडं जातोय, इकडं पळतोय, काय भेटत नाही मला. पण मला पैसे नसत्यात भेटत, परंतु मला समाजातला मान सन्मान स्वाभिमान जीवन करतोय, माझा समाज लढायला उभा राहतोय. ही सगळ्यात मोठी हे आहे. समता सैनिक दलाच्या सैनिकांना हिथं येऊन भाषण केलंय. काय करायचं नाही आता मला कोणाची. बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचा सैनिक इथे येऊन सांगतोय, तो पुढ्यांचा आवाज आहे, समाजाचा काळोराम त्याला साध्य. मी काय जमिनी बघत फिरणार नाही, मी कुणाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवणार नाही. मी माझ्या समाजाच्या इथल्या SC, ओबीसी मायनॉरिटीच्या हक्क अधिकारासाठी माझं आयुष्य ह्याला लावलंय. मी ज्या दिवशी ज्या वेळेस 20-25 वर्षापूर्वी कांशीराम साहेबांना भेटलो आणि कांशीराम साहेबांनी सांगितलं, तुझ्या काम सुरू कर. मी येतानाच माझं आयुष्य पुढील बांधून कारा नदीत टाकून दिलेलं आहे. त्या आयुष्यात या समाजासाठी आहे. या समाजाला मान सन्मानानं स्वाभिमानानं जगता यावं म्हणून ही लढाई आहे. आमदार खासदार इथं होणार आहे मी, पण आता मी त्या समाजाला तयार केलंय. ओबीसी बांधव आपल्या बरोबर आहेत. या आमराईत काय फक्त दलितच बांधव राहत नाहीत, ओबीसी बी राहतात, मुस्लिम राहतात,
या ठिकाणी बी मुस्लिम बांधव राहतात. मी त्या मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती करील कि आपको कुरान शरीफ में अल्लाह ताला ने जो फरमान दिया है वो आपको इस बार अल्लाह ताला की सुननी पड़ेगी। अल्लाह ताला ने आपको क्या फरमान दिया है? मजलूमों का साथ दो जालिमों के खिलाफ। यह मजलूम हम लोग हैं और जालिम अजीत पवार है और आपको इस बार अल्लाह ताला की सुननी पड़ेगी। ओबीसीचा आरक्षण गेलेलं आहे, तुमचा माझा हक्क अधिकार गेलेला आहे, तुमच्या माझा निधी 14,000 करोड रुपये आधी नेणार पळवून आपला माहित आहे का नाही तुम्हाला? 14,000 करोड रुपये वाळवतोय दादा पैसे आणि आम्ही म्हणतोय दादा आला दादा आला दादा आला तर तिकडे निवाड्याला टाकून दे आता। आणि आमची लेकरं बाळा नाही राहिल्या तुझ्या दादाला काय ताटायचं आहे वय? काही शाळा आहेत का? मला शाळा नाही, कशाची सोय नाही। त्या डायलिसिस करायला जर कोणत्या मेडिकल कॉलेजला गेला तर 30 दिवसाचा नंबर देतात, 30 दिवसाचा। आज त्याची रात सुद्धा राहणार नाही आणि बांधल्यांची जाहिरात करतात, जाहिरात। जाहिरातीवरनं 2 मिनिटाची गोष्ट सांगतो। एक सज्जन माणूस मरतो, म्हणजे दादाचा विकास कसा आहे बघा। एक सज्जन चांगला माणूस मरतो, तो मेल्यानंतर वरती जातो। वरती त्याला 2 दरवाजे दिसतात, एकावर लिहिलेला असतो स्वर्ग, दुसऱ्यावर लिहिलेला असतो नरक। हा सज्जन माणूस स्वर्गाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो, आतमध्ये भजन कीर्तन चालू असतं। तो सज्जन माणूस म्हणतो खाली मी हित केलंय, कटाळू आता नको, म्हणून तो नरकाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो। आतमध्ये लेडीज बार सुरू असतो, चिकन खात असतात, बियर पेत असतात। सज्जन माणूस म्हणतो लगा मी खाली केलेलं नाही, एकदा बघावं तरी काय आहे, म्हणून तो दरवाजा वाजवतो। आतनं 2 राक्षस येतात, त्याला आतमध्ये घेतात आणि निळा पिवळा हत्तोवर मारतात। आणि मग तो सज्जन माणूस निळा पिवळा मार खाऊन झाल्यावर त्या 2 राक्षसांना म्हणतो आम्ही खिडकीच्या चिरीतून बघितलं होतं, इथं लेडीज बार सुरू होता, चिकन खात होती, बियर पेत होती। तेव्हा ती 2 राक्षस म्हणतात ती आमची ऍडव्हर्टाईज होती। त्याची ऍडव्हर्टाईज आहे, रस्ताच बनवतोय दादा। आता रस्त्यावर येऊ आमचा माणूस काय शिवू शकतो का? रस्त्यावर येऊ माणूस झोपणार आहे का? आणि झोपला तर मलिदा गँगचा सलमान खान त्याला सोडणार आहे का? राजकीय बघा की मलिदा गँगवाली गाड्या कशी चालवते, हे सगळं खोट आहे। निवडणूक आली म्हणून तुम्हाला मला बोलावण्याचं काम चाललंय। माझ्या तर विरोधात सगळे एकत्र आलेत। अजितदादाचा गट, बीजेपी, तुतारीवाली, मुतारीवाली सगळे एक आले। आणि एक नाही, 100 नाही, 1000 नाही, 1 लाख इकडे आले तरी पोरं पैदा होणार नाही। मी आंबेडकरी आलोय, बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन लढतोय। माझ्याकडे काय केला? माझ्याकडे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे। ही जी व्यवस्था, ही व्यवस्था आपल्याला बदलायची। तुम्ही म्हणताल नगर परिषदेच्या ह्याच्यातनं व्यवस्था कशी काय बदलणार? नगर परिषद मधनच बदल। घर तुमची हित आहेत का? याला रस्ता नाही, करणारे हित आहेत, करणारे हित आहेत का नाही? माझी पोरगी धंदा तुम्हाला भेटणार नाही, म्हणजे रोज काय येणार नाही, मी तर दिसणार आहे का नाही? पप्पा आहे का नाही इथं? हा, मग तुम्हाला ह्या दोघांना बी निवडून द्यायच्यात, त्या दोघांना निवडून द्यायच्यात। कामं नाही केली तर तुम्ही आणि आहे, आम्ही आहे ना। ह्यांना तुम्ही कुठं हुडकत जाणार आहे? दादाच्या उमेदवारांना जाणार तरी कुठं हुडकायला? दादाचा उमेदवार इथनं कधीच येत नाही। असे मी लहानाचा मोठा मी पण इथंच झालोय, काकाच्या दुकानात येऊन बसायचो, तुमच्या दुकानात येऊन बसायचो, आजीच्या इथं असायचो। आजी तर मी आणि गणित पाहिजे, आम्ही ती गणित चालू केली। बीएसपी ही दोघ आली माझ्याकडे, मी आपलं तिथंच बसायचो खाली बॅट त्या मांडवर। त्या दोघांनी येऊन मला सांगितलं आपण करू बाबासाहेबाचा हत्ती आहे। आणि मग बाबासाहेबाचा हत्ती गेल्या 35 माझ्या एवढा बघा, मी जेवढा इमानदार आहे ना तेवढा पवार साहेब बी नाही। मला 27 वर्ष झाल्यात, एक नेता, एक झेंडा आणि एक विचारधारा। पवार साहेबांचं 5 पक्ष झाले बदलून। दादाचा तर तुम्हाला माहित आहे, तो मोदी म्हणलाय 70 करोड रुपयाचा 70,000 करोडचा घोटाळा केलाय। आणि दुसऱ्या दिवशी
त्याला उपमुख्यमंत्री केलाय मोदी साहेबांनी. परवा दिवशी बघितलं ना टीव्हीवर, सकाळची बातमी, दुपारची बातमी आली, कोरेगाव पार्कच्या महारत्नाची जागा 1800 करोडची 300 करोड मध्ये पाच पवारनी खरेदी केली महारत्नाची. आणि केवढ्यात केली तर 500 केली. आणि दुपारची तय आली लगेच टीव्ही पुढे. नाही, मी पार्थला फोन केलता आणि पार्थ मला म्हणला, आत्या मी आता काही केलेलंच नाही. आत्या तुम्ही बी आमच्या जमिनी लुटलेले आहे, माझ्याकडे पत्र येते, तुम्ही काहीच बोलायचं नाही आता. आणि आता जर तुम्ही माझ्या गाडीत बघा, एवढ्यात फाईल लागले, एवढ्यात फाईले मलिदा गँगच्यात सगळं. कुणी बी यावं, कुणी पण पुतळ्यापाशी आपण 2 स्टेज टाकू, मी एका स्टेजवर, मलिदा गँगवाली 100 एका स्टेजवर, तरी माझी चर्चा करायची तयार आहे. आता ह्याने तर थोडीच आणली ती, माझ्याकडे एवढीच आहे. ती जर दाखवली सांगितलं तर किती अब्जावधी रुपये ह्यांनी आपलं आणलेत. नदीला आता दगड 600 करोड रुपयाचे दगड टाकतात का इकडे? मग टॅनच्या बाहेर बुजावले का नाही? बुजावलेत का नाही? दुबईला कोण जात होत? अरे आपण जात होतो काय अशोकनगर मधल्या बाहेर होते दुबईला आपण इथनं तिथपर्यंत. माझं घर किती सिनेमा रोड आणि हिथलीच सगळी दुबईला तिकडं. दादा म्हणतोय मला ती चांगलं दिसा नाही, त्याला दादाला चांगलं दिसा नाही. माझा काय फॉरेन वरनं माणसं आणतो का इकडे? आम्हाला लाव फॉरेनला आणि इकडे. आणि आम्ही जातो तिकडं, आम्ही वक्ता इथं तिकडं जातो. तो आणि तिकडली चांगली फोन मध्ये तुला चांगलं वाटेल. रस्त्याच्या कडेला गाडा लावलेला म्हणतोय काढा, आणि मग काढा तर त्याच्या पोटा पाण्याचं काय म्हणतोय 2 नंबर धंदा करा. परमिशन देतात. आता ती काय दादाने देव नाही तर पवार साहेबांनी देव परमिशन, आम्ही तर चालू दिलं पाहिजे. ही सगळ्याची चाललेलं आहे. ही तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं वगैरे वाटोळ करायचं चाललंय. शाळेच्या काय सोय आहे आपल्याकडे नगर परिषदेच्या? काय आहे सांगा बरं. मी बी त्या 5 नंबर मध्ये शिकलोय. काय आता मी बघतो तिथं चौकात थांबल्यानंतर आपली पोरं येतात ते शाळेत खिचडी भात भेटतो का नाही? खिचडी भात 8वी पर्यंत पोराला पाठच करायचं. कायदा केला त्यांनी. 8वी पर्यंत पोरग नापास होणारच नाही. आणि 9वीत गेले की ही बोंबले फिरते घड्याळाला तुतारी आली म्हणून. त्याचे आई बापा कामाला रोजंदारीवर पोटा पाण्यासाठी. आणि ह्यो 5 नंबरला पोरग. आणि त्या 5 नंबरचा गुरुजी हे नगर परिषदवाली कधी माणसं मोजायला लावते, कधी गाडवं, कधी डुकर. आणि त्याच्यात नवी जो शिक्षक आला तर हुडकून हुडकणार ती आमराईतल्या पोराला आणि त्याला म्हणतं जरा गायच्या घेऊन ये. आणि हे आपलं पोर गायच्या घ्यायला जाते आणि येताना विमल खाऊन येते. येते का नाही? हेच खरं आहे. आणि हे आपल्या विरोधातलं षडयंत्र आहे ना. शिक्षणाची वाट लावून टाकली आणि त्यांना वर्ण खिचडी देतात. बर ती पोरग 9वीत गेल्यावरच ती मारवाड पेटतल्या पुरीच्या वगैरे मागे जाते. आणि कसं म्हणणार आहे त्याचं? पण ती घरी आल्यावरती इकडे बोंबलत फिरते प्रचार करत. आणि थोडा मोठा झाला की धाब्यावर नेतात त्याला. नेतात का नाही? ही तुमच्या समोरची मी तुम्ही बघितलेलं आहे सगळं. कोण नाही तर कोण करतोय? करू दे काय कोणाचा. नगराध्यक्ष झाल्यावर सोडवी काय कोणाला. मला तरी काही नवीन नाही होईल तेव्हा. आणि निवडणूक आयोग कुठं नाही काय घालतोय तेव्हा. 5 दिवस झाले तर याला चिन्ह दिलंय अपक्षाला. आता कसा प्रचार करायचा? आपला प्रभाग जवळ आहे म्हणून ठीक आहे बाबा. अपक्षाचं काय काहीच नाही. माझा आता आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. हाती काय तर मिळायचा मी तर तिकडे गेलो पण नाही. बघा म्हणलं तुमचं तुम्ही आता. आणि मग ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलावी लागेल. ही तुमच्या माझ्या मताच्या ताकदीवरती बदलावी लागेल. बाबासाहेबांनी बघा 17 ऑगस्ट 1932 ला तुम्हाला मला मताचा अधिकार दिला. आणि बाबासाहेब संसदेतून चालत असं बाहेर येत होत. काँग्रेसचा कुरपालाने आला आणि बाबासाहेबांना म्हणला काय बाबासाहेब लय हसताय, लय खोट दिसताय, काय झालं? बाबासाहेब म्हणजे मी मैत्रिणीला राणीला बरोबरीत आणलंय. मी मैत्रिणीला बी म्हणजे मोलकर्णीला बी मताचा एकच अधिकार दिलाय. मोलकर्णीच्या मताची किंमत तिला एकच मत, त्याची किंमत बी एकच.
वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू आणि समान आणलंय म्हणून मी लय खुश आहे. तर तो कृपालाने बाबासाहेबाला म्हणला, बाबासाहेब तुम्ही तुमच्या समाजाला मताचा अधिकार दिलाय, पण आमच्याकडे एवढे पैसे आहेत की आम्ही यांची मतं विकत घेणार आणि आमचं राज्य येणार. आणि मग बाबासाहेब म्हणलं हा होणार ना तसं. माझा समाज अडाणी आहे, भोळा आहे, गरीब आहे, अशिक्षित आहे, तो मताचे पैसे घेईल, तो मताचे पैसे घेईल, तो तुला निवडून बी देईल. पण ज्या दिवशी माझ्या समाजाला मताच्या अधिकाराची किंमत कळेल तेव्हा तू आणि नेहरू सांबाराच्या बुटाची एक फूट घेईल, ही बाबासाहेब म्हणलेत. आणि तुम्ही बघितलंय ना, बहीण मायावतीजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या त्या बुटावरती पाणी पडलं होतं, येस पिलू होतं, फुटत होतं का नाही, बघितलंय का नाही तुम्ही? आणि ही ताकद आहे बाबासाहेबांच्या अधिकारात, आणि त्या हक्क अधिकारात आपल्याला वाचवायचे. ही वाचवणार आहे की दोघं बहीण भावंड पाठीमागच्याच वर्षी दादा ताई, दादाच्या हातात लाल, ताईच्या हातात निळं पुस्तक, आणि म्हणतात संविधान वाचवणार आहे. कोण करणार आहे काय त्याला? आणि आम्ही का बसणार आहे? तुम्ही संविधान बदलता आणि आम्ही का बसू? आणि आमचं सगळं संविधान आहे. आपल्याला भीती दाखवणार. जसं लोकसभेला काय केलं, संविधान बदलणार आहे म्हणून सगळ्यांनी काँग्रेसला राष्ट्रवादीला मतं दिली. तसंच म्हणायला लागलं घर उठवणार आहे. घराबिराच्या कोणी डोक्यात बी घेऊ नका, मी आहे ना तोपर्यंत. अजिबात काय डोक्यात घ्यायचं नाही. आपली दिल्लीतले ताकद आहे. त्या गडचिरोलीच्या जंगलातून गगन बावड्यापर्यंत, गगन बावडा ते गडचिरोलीचं जंगल, या सगळ्या पट्ट्यात बौद्ध आहे, मातंग आहे, गारुडे आहे, होलार आहे, दोर समाज आहे. हे शेड्यूल कास्टचे जे जाते या मोठ्या प्रमाणात. बौद्ध समाज इकडे विदर्भ मराठवाड्यात तर 35%. तुम्ही ही दोन नगरसेवक घेतनं निवडून द्या, मी तुम्हाला 3 वर्षांनी चंद्रपूर नाहीतर नागपूर मधून आमदार होऊन दाखवतो का नाही बघा. तुम्ही ह्यांना नगरसेवक बनवा, मी तिकडे जाऊन आमदार म्हणून मुंबईला जातो. माझी कष्ट करायची तयारी आहे, माझी तुमच्यासाठी भांडायची तयारी आहे. तुम्हाला फक्त आमचे सहयोग देत आहे. हे तुम्हाला 5 वर्षात एकदा पैसे देणार आहे, मी तुम्हाला दर वर्षाला देणार आहे. भाभी आली तर भाभीला इथला, तुम्ही आला तर तुम्हाला 14 एप्रिलला वडार समाजाला मी हनुमान जयंतीला देणार आहे. देणार की सगळ्यांना. माझ्या हातात पावर कर द्या. ही एकदाच येतील, आता परवा दिवशी रात्रीची येतील आणि देतील पैसे. आणि परत कशाची? परत काही काम सांगायला नाही. त्या शिदाने बघितलं ना, त्या नगरसेवकाला फोन केला, पाणी शिरलं म्हणून. तो काय म्हणला होता? नोटा फेकल्यात, नोटा म्हणला होता का नाही? ऐकलंय का नाही? नोटा फेकलेत, नोटा पुन्हा फेकतेत, नोटा पुन्हा फेकते. ती डोकं जरा आपल्या दरावर डोकं ठेवा. तुम्हाला मला बाबासाहेबांच्या या निळ्या झेंड्याची बाबासाहेबांच्या सैनिकांना तिथे पाठवायचंय. कोणच नाही बांधत. पप्पूने सांगितलं का नाही ठराव कोणी केला? ज्यांनी केला ज्यांनाच माहित नाही कोण हाऊस उठवायचा. ही प्रबुद्ध नगर केलाय ना, आणि हीच सूचक आहे, हीच सगळी आहे ती, आणि त्यांनाच माहित नाही. त्यांनी खरं सांगितलंय, त्यांना माहितच नाही ठराव काय केलाय ती. तर बांधवांनो, अशा मुक्या बाहेर लोकांना निवडून देऊ नका. बाद झाला आता, लय ओझ वाटून झालंय. तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं जर चांगलं बघायचं असेल, बाबासाहेबांचं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या लोकांना आपली सेवा करायची संधी द्यायची. रिक्षात बसायचं 2 तारखेला, कोणी बी आणून दे, कोणी बी. तुम्हाला कोणी जॉब बी आणल ना रिक्षात, त्याच्या रिक्षात बसायचं, आतमध्ये जायचं, पहिला पांढरा हत्ती दाबायचा. रिक्षात तर तुम्ही गेलेलंच आहे. रिक्षा पांढरा हत्ती, आणि शेवटी मग दादाचं जॅकेट कसलं कलर आहे? गुलाबी. गुलाबी नाही, दादाचं जॅकेट. दादाचं बी नाही, दादा माझा थोरलाच भाऊ आहे. दादाच्या जॅकेटचा कलर आहे गुलाबी. गुलाबी मतपत्रिका आहे माझी नगराध्यक्षाची. आणि SC ST OBC व्यापारी सुद्धा माझ्या बरोबर आहे. बारामतीकर, सर्वसामान्य बारामतीकर आजच्या बारामतीत प्रचार करतोय. तुम्ही जेव्हा कामाला जाताय, गावात जाताय, त्यावेळी तुम्ही माझी चर्चा ऐकताय का नाही गावात? ह्याची तुम्ही अशी भरून येते का नाही? आमचं पोरग लढतंय म्हणून येते का नाही? आणि तुमची ताकद आहे. मी लढतोय, माझी ताकद बना. माझ्या बरोबर ही रवींद्र सोनवणे म्हणजे पप्पूची रिक्षा आहे चिन्ह. माझ्या पोरीचा आहे हत्ती.
निळी मतपत्रिका आहे, पांढरी मतपत्रिका आहे. रिक्षात गेल्या गेल्या पांढरा हत्ती दाबायचा, महामायेच्या स्वप्नात आलेला पांढरा हत्ती, रिक्षा दाबायची आणि गुलाबी शेवट मला गुलाबी मतपत्रिकेवरचा हत्ती दाबायचा आहे. तुम्ही फक्त विश्वास द्या, ही कामं करताल, मी आहे, मी यांच्या बरोबर आहे. ह्यो बांधणार आहे, ही बांधणार आहे, दोघं वकील आहेत. लय जास्त आगावपणा केला तर तुमच्या हातात मी खराटा देणार आणि नुसती बडवत बाहेर काढायला लावणार. सोडवायला हे दोघं आहेत की आपल्याला, त्यांना घरीच ठेवायचं ना आपण मारायचं. हा, आणि तिला 20 रुपयाला खराटा लावायला जाते, त्यांच्याकडे मी घेतो. एनडीकेवाल्याला मी सांगतो, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला पप्पूची रिक्षाचं समोरचं बटन दाबायचंय. लढणार पोर काही दिलं पाहिजे आपल्याला, पाठवा ना का. मला तुम्ही किती याला पाडले नगरसेवक पदाला, त्याला तर तसं करू नका. मी तुमच्या बरोबर लढत आलोय, ह्यो बी लढत आलाय, पण आता मी पडलोय, मी लढलोय, मी पडलोय, मी पाडलोय बी. आता मात्र निवडून येण्याची वेळ आलेली आहे. कांशीराम साहेब सांग म्हणायचे की मैं चुनाव जो लड़ता हूँ पहले गिरने के लिए लड़ता हूँ, दूसरी बार गिराने के लिए लड़ता हूँ, अब तीसरी बार मैं जीतने के लिए लड़ता हूँ. आणि आता जिंकण्याची वेळ आहे. तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला पप्पूच्या रिक्षा समोरला आणि पांढरा हत्ती संघमित्राच्या समोरचा आणि गुलाबी हत्ती शेवटी काळूराम चौधरीचा गुलाबी हत्ती देण्यात ठेवायचा. तीच बटणं दाबायच्यात. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो.